पासून पगार थकल्याने पुन्हा एकदा नाशिकमधले बस कर्मचारी हे संपावर गेल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मी नाशिकच्या या तपोवन या डेपोमध्ये आहे। सगळे बस हे डेपोमध्येच असल्याची परिस्थिती आहे आणि कर्मचारी सुद्धा कालपासून आंदोलन करतायत। अशा पद्धतीचे पगार थकण्याच्या ज्या घटना आहेत ते वारंवार घडत आहेत। वेळेवर त्यांना पगार मिळत नाही आणि म्हणूनच हे सगळे कर्मचारी आक्रमक होत पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय एकूणच घेतल्याचं आपल्याला कालपासून बघायला मिळतोय। माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करूया। काय अडचणी आहेत वारंवार आपण संपावरती जात आहे? आमच्या अडचणीच आहे की आम्ही कालपासून सांगितले की आमचे 3 महिन्याचे थकीत पगार तुम्ही द्या, पण ते आतापर्यंत काही त्यांनी तोडगा काढलेला नाही किंवा कोणताही इथं कर्मचारी आम्हाला आतापर्यंत भेटण्यासाठी म्हणजे आलेलेच नाही कोणी, किंवा व्यवस्थापक असतील किंवा महानगरपालिका असेल किंवा आयुक्त असतील किंवा सगळे कॉन्ट्रॅक्टदार असतील, म्हणजे कोणीच नाही आलेले। आणि आम्ही जर गाड्या नाही काढल्या तर आम्हाला मॅसेज येत आहे की तुम्हाला बडतर्फ केलं जाईल, असे वगैरे तुमचे मॅसेज येऊ राहिले, तुम्ही गाड्या काढा। आणि त्यांनी PFचा पण काही मॅसेज टाकलेत, पण ते काय खात्यावर जमाले। आता माझं स्वतःचं PFमध्ये ESIमध्ये नाव नाही आहे कोणाचे, म्हणजे पेमेंट तर वेळच तुम्ही पगार वाढतं देतच नाही, त्याचा विषय दूरच आहे। पण आम्ही जे कष्ट करतो, जे आम्ही कष्टाचं जे राबलं आहे, पण ते पण तुम्ही आम्हाला जर वेळेवर देत नसतील तर आम्हाला समस्या निर्माण होतीलच सर। आणि प्रत्येकाच्या समस्या आहेत, प्रत्येकाची काही नाही काही, प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक कंडक्टर बाहेरून आता कालपासून तुम्ही संप केलेला आहे पुन्हा एकदा। कालपासून काही कोणी अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधला किंवा यातून तोडगा काढण्याचा काही प्रयत्न केला? नाही, कोणीच नाही आत्तापर्यंत, एकही अधिकारी आला नाही किंवा कर्मचारी कोणताही सिटी लिंकचा असेल किंवा आयुक्ताचा असेल किंवा कॉन्ट्रॅक्टदार असेल, आत्तापर्यंत एकानेही कॉन्टॅक्ट केलेला नाही आमच्यापर्यंत। मग तुम्ही किती दिवस अशाच पद्धतीनं संप करणार आहे? म्हणजे जोपर्यंत आमचे जे आम्ही सांगितलं आहे पगार वगैरे असतील, SI असेल किंवा PF असेल, बोनस असेल, हे जोपर्यंत आम्हाला आमच्या अकाउंटला मिळत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी वाहक आहेत जे, तिथून कोणी हलणार नाही। तर अशा पद्धतीची एकूणच ही परिस्थिती आहे। जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहे, अशा पद्धतीची भूमिका यात कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। आपण जर या डेपोमध्ये बघितलं तर संपूर्णपणे बस हे डेपोमध्येच आहेत। कालपासून सगळेच कर्मचारी संपावरती गेलेले आहेत, त्यामुळे एकसुद्धा बस या डेपोतून बाहेर हे पडलेलं नाही आहे। आणि विशेष करून कालपासून या सगळ्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न देखील केलं गेलेलं नाही, अशा पद्धतीचा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे। त्यामुळे आता या सगळ्या संपावरती नेमका कधी तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।